नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 25 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तुरीचे बाजारभाव कसे राहिले, कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात, आज सकाळच्या बाजार सत्रामधले तुरीला काय बाजारभाव निघाले याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोतच. त्याचबरोबर तूर बाजारभावासंबंधी महत्त्वाची अशी अपडेट आहे. राज्यात बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये आज सकाळच्या बाजार सत्रात हलकीशी दरवाढ बघायला मिळालेली असून 80 ते 120 रुपये प्रति क्विंटल मागे तुरीचे बाजारभाव वाढलेले आहे. त्याचबरोबर कालच्या बाजार सत्रामध्ये अमरावती कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बाजारभाव हे स्थिर असताना या ठिकाणी मित्रांनो जबरदस्त आवक आलेली होती. जवळपास 10,480 क्विंटलपर्यंत तुरीची आवक सर्वाधिक राज्यात अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये निघालेली आहे. आज दुपारपर्यंत कुठल्या बाजार समितीमध्ये, कुठल्या जिल्ह्यात, तालुक्यात तुरीचे काय बाजारभाव होते जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती मित्रांनो राहुरी वांबोरी या ठिकाणी तूर आवक आलेली होती. दुपारपर्यंत 15 क्विंटलची कमीत कमी तूर बाजारभाव 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,730 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,750 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर. आवक आलेली होती 150 क्विंटल तुरीची, कमीत कमी दर 6,775 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर 7,400, तर जास्तीत जास्त दर 7,500. त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर. 26 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,700 रुपये, सर्वसाधारण दर होते या ठिकाणी 7,400, तर जास्तीत जास्त दर 7,600. त्यानंतर पुढील बाजार समिती कारंजा. आवक आलेली होती या ठिकाणी 2230 क्विंटल तुरीची दुपारपर्यंत, कमीत कमी दर 6,900 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 8,150, तर जास्तीत जास्त दर 8,200. त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो हिंगोली तूर गज्जर. आवक आलेली होती या ठिकाणी 402 क्विंटल तुरीची, कमीत कमी दर 7,400 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव निघालेला आहे जवळपास 8,100 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,230 रुपये. त्यानंतर मुरुम तूर गज्जर. आवक 200 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 7,800 रुपये, सर्वसाधारण दर निघालेले आहे 8,200 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,270 रुपये. त्यानंतर करमाळा तूर काळी. आवक या ठिकाणी 10 क्विंटलची आणि तूर बाजारभावामध्ये या ठिकाणी स्थिरता बघायला मिळाली असून सर्वसाधारण जास्तीत जास्त आणि कमीत कमी तूर बाजारभाव जवळपास 8,370 रुपयापर्यंत. त्यानंतर लातूर तूर लाल. आवक 1,830 क्विंटल तुरीची, कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 8,200 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,330 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे जालना तूर लाल. 592 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,200, सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,500, तर जास्तीत जास्त दर 8,080. त्यानंतर अकोला बाजार समिती. आवक आलेली होती या ठिकाणी 1,831 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 8,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे 8,045 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,280 रुपये. त्यानंतर लाल दुपारपर्यंत आवक मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे जवळपास 4,800 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर होते 7,200, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,599, तर जास्तीत जास्त दर 7,999. त्यानंतर पुढील बाजार समिती मित्रांनो जळगाव उत्तर महाराष्ट्रामधून या ठिकाणी 30 क्विंटल लाल तुरीची आवक होती, कमीत कमी दर 6,900 रुपये प्रति क्विंटल, सर्वसाधारण दर गेलेले आहे जवळपास 7,300, तर जास्तीत जास्त दर 7,400. या ठिकाणी मित्रांनो तूर बाजारभावामध्ये आज हलकासा दबाव बघायला मिळाला असून त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मालेगाव तूर लाल. 95 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर निघाले आहे 4,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,230 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,400 रुपये. त्यानंतर यवतमाळ तूर लाल. 130 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 6,400 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 6,900, तर जास्तीत जास्त दर 7,600. त्यानंतर नागपूर. आवक आलेली होती या ठिकाणी मित्रांनो 3230 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर निघाले आहे जवळपास 7,570 रुपयापर्यंत, तर जास्तीत जास्त दर 7,760 रुपये. त्यानंतर बाजार समिती औराद शहाजनी. जबरदस्त तुरीचे बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी वाढलेले असून जवळपास उच्चांकी बाजारभाव लाल तुरीला 8,400 रुपयापर्यंत निघालेला असून कमीत कमी दर आज दुपारपर्यंत 7,930 रुपये, तर सर्वसाधारण दर 8,225 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर निघालेले आहेत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव तूर लाल. आवक आलेली होती या ठिकाणी 120 क्विंटल तुरीची, कमीत कमी दर 6,200 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,600 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,800 रुपये. त्यानंतर दुधनी. या ठिकाणी राज्यातला सर्वाधिक बाजारभाव निघाले असून जवळपास मित्रांनो 8,500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत उच्चांकी बाजारभाव
निघालेला आहे। त्याचबरोबर कमीत कमी दर होते 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण तूर बाजारभाव गेलेले आहे जवळपास 8,100 रुपयापर्यंत। त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी तूर लोकल, 200 क्विंटल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,500 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,705 रुपये। त्यानंतर पुढील तालुका आहे काटोल, जिल्हा नागपूर, आवक आलेली आहे 165 क्विंटल लाल तुरीची, कमीत कमी दर 6,850 रुपये, सर्वसाधारण दर 7,350, तर जास्तीत जास्त दर 7,410 रुपये। या ठिकाणी तूर बाजारभावामध्ये आजच्या बाजार सत्रात दबाव बघायला मिळालेला आहे। त्यानंतर बाजार समिती आहे राजुरा तूर लाल, 71 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,115, तर जास्तीत जास्त दर 7,300 रुपये। त्यानंतर वैजापूर शिऊर तूर लोकल, 43 क्विंटल लाल तुरीची आवक, कमीत कमी दर 5,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,070, तर जास्तीत जास्त दर 7,045। त्यानंतर बाजार समिती आहे माजलगाव, 157 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण तूर बाजारभाव 7,700 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 7,961 रुपये। त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो तुळजापूर तूर पांढरी, 45 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक, कमीत कमी दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,700, तर जास्तीत जास्त 7,845 रुपये प्रति क्विंटलपर्यंत आज दुपारपर्यंत बाजार समित्यांमध्ये बाजारभाव निघालेले आहे। तर हे होते मित्रांनो आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील तूर बाजारभावाची अपडेट। बऱ्याचशा बाजार समित्यांच्या तूर बाजारभावामध्ये आजच्या सकाळच्या बाजार सत्रात हलकीशी दरवाढ बघायला मिळालेली असून आवकेत देखील हळूहळू वाढ होताना बघायला मिळाले आहे। बऱ्याचशा बाजार समित्यांचे तूर बाजारभाव मागच्या आठवड्यामध्ये हे दबावात असताना आज कुठेतरी बाजारभावामध्ये हलकीशी दरवाढ बऱ्याचशा बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये आपल्याला बघायला मिळालं असून आगामी काळामध्ये देखील आणखीन तुरीचे बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे। सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामधील तूर बाजारभाव कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।